मित्रांनो, काईन जो प्रथम पुत्र होता तो देवाची पर्वा करत नव्हता. त्या प्रथम पुत्राला देवाच्या सानिध्याप्रती काहीही महत्त्व नव्हतं. यामुळे तो देवाच्या समोरून निघून गेला. काय कारण होतं की कायनाच्या जीवनात परमेश्वराविषयी महत्त्व नव्हतं? पाप. तेच पाप आजच्या दिवशी मनुष्याच्या जीवनामध्ये बहुमूल्य गोष्टींविषयी महत्त्व राहू देत नाहीये. आज बऱ्याचशा आईंना आपल्या मुलांविषयीचं महत्त्व नाहीये. वडिलांना देखील मुलांचं महत्त्व समजत नाहीये. अनेक पतींना पत्नींचं महत्त्व नाहीये. पत्नींना पतीचं महत्त्व नाहीये. कुटुंबाबद्दल पती पत्नीला, आई वडिलांना महत्त्व राहिलेलं नाही. याचं कारण सांगा? पाप. तसंच काही लोकांना आरोग्याविषयीचं महत्त्व नाही. आपल्या पूर्वजांनी म्हटलं आहे की आरोग्य ही मोठी धनसंपदा आहे. पण बायबल काय सांगतं माहीत आहे? काय तुम्हास ठाऊक नाही की तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे? परमेश्वराचं मंदिर हे जे शरीर आहे, किती लोक महत्त्व देऊन त्याचं रक्षण करत आहेत? परमेश्वर निवास करत असलेल्या शरीररूपी या मंदिराचा किती लोक जागृत राहून सांभाळ करत आहेत? अनेकांना महत्त्व नाहीये. तुम्ही तुमच्या शरीरात दारू ओतत आहात. तुम्ही आपल्या शरीरात बियर ओतत आहात. शरीरामध्ये व्हिस्की ओतत आहात. तुम्ही त्या शरीराने पापी कृत्य करत आहात. तसंच सिगारेट पिऊन शरीराचा नाश करणारे काही लोक आहेत. आणि तसंच काही लोक गुटखे खाऊन शरीराचा नाश करणारे आहेत. आणि तसंच काही लोक ड्रग्ज, कोकेन्स घेऊन शरीराचा नाश करणारे आहेत. तसंच आपलं शरीर विकून त्यापासून कमाई करून चैनबाजी करणारे देखील बरेचसे लोक आहेत. हे सर्व लोक काय करतात माहीत आहे? ते रोगांना ओढावून आणत आहेत. याचा अर्थ काय आहे? आरोग्याविषयी त्यांना महत्त्व नाहीये. एक दिवस एक बहीण प्रार्थना करण्यासाठी आपल्या पतीला घेऊन आली. पास्टर साहेब, गळ्याचा कॅन्सर झालेला आहे. कॅन्सर कसं झाला? शेजारी उभी असलेली पत्नी म्हणाली, पास्टर, 30-40 वर्षांपासून दारू पिऊन पिऊन, तंबाखू गुटखे खाऊन खाऊन तोंडाचा कॅन्सर झाला आहे. काहीही गिळू शकत नाहीत. एक घास देखील खाऊ शकत नाहीत. काही लोकांना या ठिकाणी पाईप टाकून त्या पाईपनेच लिक्विड अन्न द्यावं लागतं. कशासाठी? येथून पुढे काही कार्यच करत नाहीये. आरोग्य पूर्ण खराब झालं आहे. लोक किडण्यांना खराब करत आहेत. आपल्या शरीराचा नाश करत आहेत. त्यांना त्याचं महत्त्व नाहीये. का ते लोक शरीराचा नाश करून घेत आहेत? पापामुळे. भाऊ आणि बहिणींनो, कृपया ऐका. हे जे शरीर आहे देवाने निर्माण केलं आहे. या शरीरामध्ये जर ताक ओताल तर ते स्वीकारेल. लिंबाचा रस टाकला तर स्वीकारेल. ऑरेंज ज्यूस टाकला तर ते स्वीकारेल. दूध टाकलं तर ते स्वीकारेल. कोणतेही फ्रूट ज्यूस टाकले तरी ते स्वीकारेल. त्यासाठी ते चांगलं रिॲक्ट करेल आणि चांगलं आरोग्य तुम्हाला देईल. पण या शरीरामध्ये तुम्ही काय करता ठाऊक आहे? तुम्हाला समजून येईल असं मी सांगतो. तुम्ही एक सेकंड हँड बाईक खरेदी करा. ती सेकंड हँड बाईक केवढ्याची असते सांगा? 20,000, 30,000. ती एक सेकंड हँड बाईक. ती सेकंड हँड बाईक तुम्ही खरेदी केल्यावर 20-30 हजारांना ती खरेदी केल्यानंतर त्या सेकंड हँड बाईकमध्ये तुम्हाला काय ओतावं लागतं? पेट्रोल ओतावं लागतं. पण तुम्ही पेट्रोल न टाकता त्या पेट्रोल टँकमध्ये जर तुम्ही रॉकेल ओताल तर लोक काय म्हणतील? अरे, हे काय करत आहेस? मी केरोसिन ओतत आहे. जर तुम्ही असं बोलले तर ते लोक काय म्हणतील माहीत आहे? काय तू वेडा आहेस का? तुला काय वेड लागलं का? मला वेडा काय बोलत आहेत? नाहीतर काय? पेट्रोल बाईक आहे, पेट्रोल टँकमध्ये पेट्रोल भरायचं आहे. मग तू केरोसिन का भरतोस? त्याचं इंजिन खराब होऊन जाईल. नाही, काही हरकत नाही. पेट्रोल आणि केरोसिन दोन्हीही फ्युलच आहेत ना. दिसायला दोन्हीही सारखेच आहेत ना. मग टाकल्याने काय होणार? इंजिन खराब होणार. जर कोणी पेट्रोल टँकमध्ये केरोसिन ओतत असेल तर त्यांच्याकडे पाहून आपण त्यांना वेडे म्हणणार. हा कॉमन सेन्स आहे. ठीक आहे. म्हणजे सेकंड हँड बाईकमध्ये देखील कोणी केरोसिन टाकणार नाही. ज्याला बुद्धी आहे ते टाकणार नाही, कारण इंजिन खराब होईल. एवढे कॉमन सेन्स आपल्यात आहेत. ठीक आहे. जे सायंटिस्ट आहेत त्यांनी काय म्हटलं माहीत आहे? मनुष्याच्या शरीरामधील जे द्रव्य पदार्थ आहेत, जर ते तयार करावे लागले तर रक्त तयार करता येत नाही. पण बाकीचे रसायन द्रव्य पदार्थ तयार करायचे असतील तर जवळपास 4 करोड रुपये लागतील.
4 करोड रुपये जर खर्च केले तर थोडेसे रसायन तयार करता येतील, पण बॉडी पार्ट तयार करता येत नाहीत. तुमची बॉडी किती व्हॅल्युएबल आहे माहीत आहे? 20 वर्षांपूर्वी, आत्ता नाही, 20 वर्षांपूर्वी माझ्या एका मित्राने मला फोन केला, ब्रदर सतीश, मी दाताच्या डॉक्टरांकडे गेलो. एक दात पडला होता, तेव्हा एक नवीन दात मला बसवावं लागला आणि त्यासाठी 3,000 रुपये खर्च आला. 3,000 20 वर्षांपूर्वी नवीन दात लावण्यासाठी 3,000 खर्च आला. आता किती आहेत मला माहिती नाही. तेव्हा मी म्हटलो, प्रभूची स्तुती असो. त्याला थोडा राग आला. माझा दात तुटला आणि मी नवीन दात लावला आहे, तर प्रभूची स्तुती का म्हणतोस असं बोलल्यावर मी म्हटलो, माझ्या तोंडात देवाने 1,00,000 रुपये ठेवले आहेत. असंच ना? 3,000 रुपये गुणिले 32 दात किती होतात सांगा? 1,00,000 रुपये होतील ना? 1,00,000 रुपये किमतीचे एवढे दात आपल्या मुखामध्ये आहेत किंवा नाही? राईट? देवाने आपल्याला सुंदर डोळे दिले आहेत. ते किती बहुमूल्य आहेत. हे आपले दोन्ही कॅमेरे आहेत. तुम्हाला माहीत आहे, डोळे देखील रेकॉर्ड करतात. तुम्ही जे दृश्य पाहता ते दृश्य 2 दिवसानंतर तुम्ही ते पाहू शकणार किंवा नाही? तुमच्या डोळ्यांसमोर ते दृश्य दिसून येणार. राईट? आता प्रश्न आहे की तुमचे जे डोळे आहेत ते ब्लॅक अँड व्हाईट आहेत किंवा मग कलर आहेत? कलर आहेत. काय तुम्हाला माहीत आहे, तुमचे डोळे देखील फोकस करू शकतात. तुमच्या डोळ्यांमध्ये देखील लेन्सेस आहेत. परमेश्वर किती महान ज्ञानी आहे. मी तुम्हाला विचारत आहे, मी तुम्हाला 10,00,000 रुपये देतो, तुम्ही मला एक डोळा द्या म्हटल्यावर तुम्ही देणार का? द्याल का? काय तुमच्यात कुणी आहे का? 10,00,000 रुपये देतो, डोळे द्या म्हटल्यावर कोण देईल सांगा? 10 करोड देतो, तुमचं हार्ट द्या म्हटल्यावर कोण देईल सांगा? 10,00,000 देतो, तुम्ही मला किडनी द्या म्हटल्यावर कोण देणार आहे सांगा? प्रिय भाऊ आणि बहिणींनो, कृपया ऐका. देवाने आपल्या मोठ्या ज्ञानाने आपलं शरीर निर्माण केलेलं आहे. ते अतिशय अनमोल आहे. त्याला मोल देऊन विकत घेता येत नाही. ऐका, कितीही करोडो खर्च करून हे असं शरीर कोणी बनवू शकत नाही. केवळ परमेश्वरच ते बनवू शकतो. एवढं हे बहुमूल्य आहे. करोडो रुपये खर्च केले तरी देखील या शरीराचे जे अवयव आहेत ते तयार करता येणार नाहीत. ठीक आहे, हे सर्व मी का सांगत आहे माहिती आहे? मी एक गोष्ट सांगितली होती, सेकंड हँड बाईक 20 ते 30,000 रुपये किंमत. 20 ते 30,000 किमतीच्या असणाऱ्या सेकंड हँड बाईकमध्ये तुम्ही केरोसिन टाकणार का? टाकाल? नाही टाकणार. कशामुळे? इंजिन खराब होणार. एवढे कॉमन सेन्स तुमच्यात आहेत ना? आहेत. मग करोडो रुपयांच्या या इंजिनमध्ये तुम्ही दारू ओतत राहणार का? बियर ओतणार का? व्हिस्की ओतत राहणार? मग यात कॉमन सेन्स आहेत का? सेकंड हँड बाईकमध्ये देखील तुम्ही केरोसिन टाकत नाही, मग करोडो रुपये देऊन देखील खरेदी करता येणार नाही अशा या अनमोल शरीरात दारू टाकून, व्हिस्की टाकून, बियर टाकून नाश कराल असं जर म्हणत असाल तर काय तुम्हाला याचं महत्त्व आहे? आरोग्याविषयीचं महत्त्व आहे? काही लोक खूप थाटामध्ये सिगारेट पित असतात, माहिती नाही का? सिगारेट त्याला जाळत असतं. त्याला असं वाटतं की मी सिगारेट पेटवत आहे, पण हे सत्य नाहीये. सिगारेट त्याला पेटवत असतं. एकदा याचा थोडा विचार करा. काय कॉमन सेन्स आहेत का? मी कोणाचीही चेष्टा करण्याचा प्रयत्न करत नाहीये. ख्रिस्ती लोकांनो, महत्त्व द्या, महत्त्व दाखवा. देवापासून जो दूर गेला त्या कायनाला देवाच्या प्रती महत्त्व नव्हतं. परमेश्वराचं भय न बाळगता जी जीवन जगली त्या लोटाच्या पत्नीला मुलींच्या प्रती महत्त्व नव्हतं. शल्मोन जो पापाच्या आहारी गेलेला होता त्याला त्याचं कुटुंब आणि कुटुंबाच्या प्रती महत्त्व राहिलं नव्हतं. व्यभिचाराच्या आहारी गेलेल्या त्या शमशोनाला देवाने दिलेल्या पाचारणाविषयी आणि पवित्र जीवनाविषयी महत्त्व राहिलं नव्हतं. आज आमच्यातील बऱ्याचशा लोकांना महत्त्व राहिलेलं नाही. परमेश्वराच्या प्रती महत्त्व नाही. आपल्या कुटुंबाविषयी महत्त्व नाही. शिक्षणाविषयी त्यांना महत्त्व नाही. नोकरीविषयी त्यांना महत्त्व नाहीये. आरोग्याविषयीचं महत्त्व नाही. त्यांना भविष्याविषयी महत्त्व नाहीये. आई वडिलांविषयीचं महत्त्व नाही. त्यांना बायबलचं महत्त्व नाहीये. प्रार्थनेविषयीचं महत्त्व नाहीये. देवाच्या सानिध्याच्या प्रती त्यांना महत्त्व नाहीये. केवळ कसं पाप करायचं आहे, कोठे पाप करायचं आहे, कधी पाप करायचं आहे, कसा शरीराचा नाश करायचा आहे, वेळ वाया घालवायचा आहे,
पैसा बर्बाद करायचा आहे, आरोग्य खराब करायचं आहे, कुटुंबाचा नाश करायचा आहे, याच गोष्टींचं तर आम्हाला महत्त्व आहे. असं कधीपर्यंत जीवन जगत राहणार? त्या दिवशी काईन, मला देवाची गरज नाहीये, असं तो बोलला. कशामुळे? त्याने केलेलं पाप. चला पाहू. उत्पत्ती 4:8. मग कायनाचे त्याचा भाऊ हाबेल ह्याच्याशी बोलणे झाले. भांडण केलं असं नाहीये. काय झालं? बोलणे झाले. आणि असे झाले की ते शेतात असता कायनाने आपला भाऊ हाबेल ह्याच्यावर चालून जाऊन त्याला ठार केले. किती दुःखाची गोष्ट आहे प्रियांनो. जेव्हा तो त्याच्याशी बोलत होता, चर्चा करत होता, हाबेलाला वाटलं माझा भाऊ माझ्यावर खूप प्रेम करतो, माझी त्याला काळजी आहे. बरेचसे लोक वरून वरून खूप प्रेमाने बोलत असतात, खूप आपुलकी असल्यासारखं ते बोलतात, वरून अतिशय आत्मीयतेने ते बोलत असतात, परंतु पाठीमागून ते मोठा खड्डा खोदत असतात. एखाद्या व्यक्तीच्या तोंडावर खूप चांगल्या प्रकारे ते बोलत असतात, पण तो व्यक्ती गेल्यानंतर त्याच व्यक्तीबद्दल ते वाईट बोलू लागत असतात. मनुष्याच्या तोंडावरती वेगळं बोलणार आणि तो व्यक्ती नसेल तर वाईट बोलणारे लोक नाहीत का? आहेत. हा कोणाचा स्वभाव आहे माहीत आहे? ही कोणाची सवय आहे ठाऊक आहे? कायनाचा. हा कायनाचा स्वभाव आहे. ज्याने प्रेमाने संभाषण केलं त्याने काय केलं? घात केला. बरेच लोक वरून चांगलं बोलतात पण आत वैर असतं. वरून खूप चांगलं बोलतात परंतु आतमध्ये द्वेष भरलेला असतो. ते वरून खूप चांगलं बोलतात परंतु आतमध्ये राग असतो. वरून ते फार छान बोलताना दिसतात परंतु आतमध्ये द्वेष, हेवा व मत्सर असतो. आहेत का कुणी आपल्यामध्ये असे? बरेचसे पती आपल्या पत्नीशी वरून खूप चांगले बोलत असतात परंतु त्यांच्या मनात राग भरलेला असतो. बऱ्याचशा पत्नी आपल्या पतीसोबत खूप चांगल्या प्रकारे खूप प्रेमाने दिसत असतात परंतु आतमधून एक प्रकारचं असमाधान असतं. मी करून केलं तर अशाशी का लग्न केलं? मी अशा दुष्टाशी लग्न केलं? किती व्यर्थ माणसाशी मी लग्न केलं? अशा प्रकारचे विचार त्या मनामध्ये बाळगतात आणि वरून अतिशय प्रेमाने बोलतात. आहेत का कुणी आपल्यामध्ये जे वरून खूप चांगलं बोलत असतात परंतु आतमधून एक प्रकारचा राग बाळगून आहे, एक प्रकारचा द्वेष ठेवून आहेत? असे लोक कोण लोक आहेत माहिती आहे? कायनासारखे नाटक करणारे आहेत. वरून वरून प्रेज द लॉर्ड, वरून जय मसीह की, वरून शालोम अतिशय प्रेमाने ते बोलत असतात परंतु आतून मात्र ईर्ष्या, द्वेष, मत्सर, हेवा, राग. किती वाईट गोष्ट आहे. अशा पापी लोकांचा देवाला वीट येतो. का कायनाला देवाच्या प्रती महत्त्व नव्हतं? मला त्याची गरज नाही. त्याच्यामधील असणाऱ्या पापाने त्याला देवापासून दूर केलं. त्याने कोणतं पाप केलं? त्याने आपल्या भावाला मारून टाकलं. कदाचित तुम्ही म्हणाल, पास्टर मी एवढा दुष्ट व्यक्ती नाहीये, माझ्या भावाला मारेल एवढा मी वाईट माणूस नाहीये. खरं का? तर चला आपण पाहू साधारणपणे आपण काय करत असतो. योहानाचे पहिले पत्र त्यातील अध्याय 3 15वे वचन मी वाचत आहे. जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करीतो तो कोण आहे? तो नरहिंसक आहे आणि कोणाही नरहिंसकाच्या ठायी सार्वकालिक जीवन राहत नाही. हे तुम्हाला ठाऊक आहे. तुम्ही तुमच्या भावाचा द्वेष केला तरी बस. तुम्ही तुमच्या बहिणीचा द्वेष धरला तर बस. तुमच्या भावाच्या किंवा बहिणीच्या प्रती तुमच्या मनामध्ये राग, संताप, मत्सर किंवा मग हेवा असला तरी पुरेसं आहे. बायबल सांगतं की असा व्यक्ती देवाच्या नजरेमध्ये नरहिंसक आहे. तो खून करणाऱ्यासारखा आहे. आज आमच्यातील अनेक लोकांमध्ये स्वतःच्या भावांसोबत त्यांचे भांडणं आहेत. मोठ्या भावाशी बोलत नाही, लहान भावाशी बोलत नाहीत, मोठ्या बहिणीशी बोलत नाहीत, पतीशी बोलत नाही, पत्नीशी बोलत नाही, सासूशी बोलत नाहीत, सुनेशी बोलत नाहीत. मी विचारत आहे अशा प्रकारे तुम्ही एकमेकांशी जर बोलत नाही आणि एकमेकांच्या प्रती तुम्ही राग आणि मत्सर वाढवून ठेवलेला आहे तर मग कसे आपण देवाचे मुलं बनून राहणार, त्याचे भक्त बनून राहणार? काईन तो आपल्या भावाचा द्वेष करत होता. वरून प्रेमाने बोलताना दिसत आहे परंतु आतून भावाचा द्वेष करत होता. आमच्यातील बरेचसे लोक वरून प्रेमाने बोलताना दिसतात परंतु लहान भावांचा द्वेष करतात, मोठ्या भावांचा द्वेष करतात, लहान बहिणींचा द्वेष करतात. काही लोकांना आपल्या पतीचा, पत्नीचा द्वेष असतो. काहींना आपल्या आईंचा आणि वडिलांचा द्वेष येतो. सासूचा द्वेष करतात, सुनेचा द्वेष, सासऱ्यांचा द्वेष, जावयांचा द्वेष. असा द्वेष करून जगल्याने आपण कसं स्वर्गात जाऊ शकू? एकदा विचार करा भाऊ आणि बहिणींनो.
त्या द्वेषाने काय झालं माहीत आहे? त्याने आपल्या भावाचा घात केला, त्याची हत्या केली. तो देवापासून का दूर झाला माहीत आहे? त्याने केलेल्या पापामुळे. त्याला काय मिळालं? त्याने जसा विचार केला तसा त्याने आपल्या भावाचा घात केला आणि आपला राग त्याने व्यक्त केला. त्यातून त्याची बुद्धी दिसून आली. त्याला काय मिळालं? प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आम्ही आमचा राग दाखवून देऊन, द्वेष बाळगत राहून, आमच्यातला वैर दाखवून देऊन, आमची पापमय बुद्धी लोकांना दाखवून देऊन आम्हाला काय प्राप्त होणार आहे? आज बरेचसे लोक जे चुका करू इच्छित आहेत, जे पाप ते करू पाहत आहेत, जे घाणेरडे कृत्य ते करू इच्छित आहेत, ते निर्धास्तपणे करत आहेत. जे करू वाटतं तसं करत आहेत. शिव्या देऊ वाटल्या तर शिव्या देत आहे, श्राप देऊ वाटले तर श्राप देत आहे, लढायचं म्हटलं तर लढत आहे, वैर धरायचं तर वैर बाळगत आहेत, घायाळ करायचं आहे तर घायाळ करत आहे, फिरायचं म्हटलं तर फिरत आहे, प्यायचं म्हटलं तर पित आहेत, चैनबाजी करायची म्हटलं तर ते करत आहेत, मनाला जे पाहिजे तसं ते वागत आहेत. याचं कारण काय ठाऊक आहे? तुम्ही देवापासून दूर झालेले आहात. तुम्ही देवापासून दूर झाले आहेत याचं कारण तुम्हाला माहीत आहे, तुमच्यात असणारं पापी जीवन. ठीक आहे, पण तुम्ही तुमच्या मनमर्जीने जीवन जगाल, मनाला वाटेल तसे वागाल तर त्यातून तुम्हाला काय मिळेल ते देखील पाहूया. चला, त्याला काय मिळालं पाहूया. बायबलमध्ये पाहू. 9वे वचन. परमेश्वराने कायनाला विचारले, तुझा भाऊ कोठे आहे? देवाने जेव्हा त्याला हे विचारलं, तो म्हणाला, मला ठाऊक नाही. मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे? किती गर्व आहे प्रियांनो. कुणामध्ये? कायनामध्ये. एका व्यक्तीच्या हृदयामध्ये पाप जेव्हा घर करून राहत असतं, तेव्हा प्रत्यक्ष देव जरी त्याच्याशी बोलत असेल, समोर त्याच्या कोणी सेवक जरी असेल, त्यांच्या समोर स्वतःचे आई वडील जरी असले, अशांच्या समोर वयाने मोठे असलेले लोक जरी असले, ते अतिशय गर्व दाखवत असतात. त्याने किती गर्वाने उत्तर देवाला दिलं. काय देवाला हे ठाऊक नव्हतं की कायनाने आपला भाऊ हाबेल याचा खून केला? माहीत होतं. हे माहिती असून देखील देवाने कायनाला विचारलं, तुझा भाऊ कोठे आहे? ज्या देवाने आजपर्यंत कधी त्याला भावाबद्दल विचारलं नव्हतं, जेव्हा त्याने आपल्या भावाला मारून त्याला जेव्हा त्याने पुरून टाकलं, तेव्हा देवाने विचारलं, तुझा भाऊ कोठे आहे? अशा प्रकारे देवाने विचारलं, तेव्हा कायनाने समजून घेतलं पाहिजे ना. परमेश्वराने आजपर्यंत कधीच माझ्या भावाबद्दल विचारलं नाही, पण जेव्हा मी माझ्या भावाला मारून त्याला पुरून टाकल्यानंतर जर देव येऊन विचारत आहे, तर देवाला निश्चित सर्व काही माहिती आहे. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही जेथे जेथे जे जे काही करत आहात, जेथे जेथे ज्या ज्या लोकांना तुम्ही लुटत आहात, जेथे जेथे ज्या ज्या लोकांना घायाळ करत आहात, ज्या ज्या लोकांवर तुम्ही अन्याय करत आहात, ज्या ज्या लोकांच्या आयुष्याशी तुम्ही खेळत आहात, जी जी लूट तुम्ही करत आहात, ज्या ज्या गोष्टी तुम्ही लपून ठेवत आहात, देवाला सर्व ठाऊक असतं. देवाच्या नजरेपासून तुम्ही काही लपू शकत नाही. हे तुमच्याच्याने जमणार नाही. माहिती असूनही देवाने कायनाला विचारलं, तुझा भाऊ कोठे आहे? हे विचारण्यामागचं कारण तुम्हाला माहिती आहे? कायनाचा नाश व्हावा ही देवाची इच्छा नव्हती. परमेश्वराने का कायनाला ही गोष्ट विचारली तुम्हाला ठाऊक आहे? निदान या गोष्टीने तरी तो आपली चूक मान्य करेल. परमेश्वरा, तू हाबेलाचा स्वीकार केलास आणि माझा स्वीकार केला नाहीस. त्या रागातच मी उतावळी करून हाबेलाला मारून टाकलं. माझ्याकडून खूप मोठं पाप घडलं. मी माझ्या भावाचा असा द्वेष करायला नको होतं. अन्याय करून घायाळ करून त्याला मी मारायला नको होतं. माझ्याकडून चूक झाली. अशी कदाचित काईन क्षमा मागेल ही आशा बाळगून देवाने कायनाला दंड देण्याच्या अगोदर एक संधी दिली. पण काय त्याने चूक कबूल केली? कायना, तुझा भाऊ कोठे आहे? मला काय ठाऊक? व पुढे काय म्हणाला? काय? मी माझ्या भावाचा राखणदार आहे का? किती गर्वाने बोलला प्रियानो. हो, पापामध्ये जगणाऱ्या लोकांना केवळ रागच येत नाही, गर्व देखील येतो. कोणी आहेत का येथे रागाने क्रोधाने उत्तर देणारे? नोकरीच्या जागेमध्ये काही लोक अतिशय गर्वाने उत्तरे देत असतात. काही लोक कुटुंबामध्ये देखील अतिशय गर्वाने बोलत असतात. प्रिय बहिणींनो, जर तुम्ही तुमच्या पतीशी गर्वाने बोलत आहात, तर तुम्ही तुमच्या मुलांना शिकवत आहात. काय शिकवत आहे माहितीये? उद्याच्या दिवशी ते देखील तुमच्याशी गर्वाने बोलतील. तेव्हा का रे, मी तुझी आई असून तू एवढा गर्वाने बोलत आहेस का? असं जेव्हा विचाराल, तेव्हा तू डॅडीशी गर्वाने बोलत होतीस ना, तेव्हाच आम्हाला शिकवलंस. आणि तसंच भावांनो,
तुम्ही जेव्हा आपल्या पत्नीशी बोलत असताना तुम्ही पुरुष आहात हा विचार करून जर गर्वाने बोलत असाल तर उद्याच्या दिवशी तुमचे मुलं देखील जेव्हा तुम्ही त्यांना विचारताल ते गर्वाने बोलतील. पुत्र पित्याला जे काही करीताना पाहतो ते पुत्रही तसेच करतो. यामुळे सावध राहा. कायनाला एवढा सर्व गर्व का होता? पाप. एक मनुष्य जेव्हा पापाने भरला जातो तो राग प्रगट करत असतो. एक व्यक्ती जेव्हा पापाने भरला जातो तेव्हा तो गर्वाने वागू लागतो. एक व्यक्ती रागाने आणि पापाने जेव्हा भरला जातो तेव्हा तो द्वेष प्रगट करतो. असा रागाने भरलेला, द्वेषाने भरलेला मनुष्य काहीही करू शकतो. त्याच्या समोर असणारा कदाचित भाऊ असेल किंवा दुसरा कोणीही असला, तो मनुष्य आपला राग प्रगट करण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही हद्दीपर्यंत खाली जाऊ शकतो. आज राग आल्यानंतर आपल्या पत्नीचं डोकं भिंतीवर आपटणारे असे किती लोक नाहीत? जेव्हा त्यांना राग येतो तेव्हा अतिशय क्रूरतेने वागणारे लोक नाहीत का? निश्चित आहेत. हे सर्व करून काय घडत असतं? त्यांना काय प्राप्त होत असतं? काय मिळत असतं? बायबलमध्ये आहे. चला पाहूया. चूक कबूल न करता गर्वाने आणि रागाने ज्याने उत्तर दिलं त्या कायनाला काय मिळालं? चला पाहूया. 11वे वचन. तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडले आहे तिचा श्राप तुला आहे. श्राप आहे. मला त्या देवाची गरज नाही तर मग तुला श्राप आहे. मला माझ्या भावाची पर्वा नाही तर मग ऐक, तुला श्राप आहे. जर तुम्हाला जबाबदारी नसेल, कुटुंबाच्या मूल्याच्या प्रती जबाबदारी नसेल, आई वडिलांची जबाबदारी नसेल, भाऊ बहिणींचं प्रेम नको असेल, स्वतःची मर्जी पाहिजे, तर मग ऐका, तुम्ही एक श्रापित असं जीवन जगाल. श्रापित व्यक्ती बनून तुम्ही जगाल. पुढचं. तू जमिनीची मशागत करशील तेव्हा ती ह्यापुढे तुला आपले सत्व देणार नाही. तू परिश्रम घेशील, मेहनत करशील, पेरणी करशील, पण तुझ्या हातामध्ये काहीच पडणार नाही. तुझ्या हातामध्ये पीक येणार नाही. तू परिश्रम घेऊन भांडवल लावून जे काही करू पाहशील त्यातून तुला कोणताही लाभ मिळणार नाही. आणखी प्रतिफळ बायबलमध्ये आहे. काय आहे? व तू पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होशील. परागंदा व भटकणारा होशील. यस, मला देवाची गरज नाही असा विचार करून जर मनमर्जीने जीवन जगाल तर त्याची किंमत भरल्या वाचून सुटता येणार नाही. भले ते कोणीही असो. जर मला देवाची गरज नाही, देवाच्या नात्याची मला गरज नाही, मला देवाच्या सानिध्याची गरज नाही, मला आत्मिकतेची गरज नाही, प्रार्थना करावी हे माझ्यासाठी गरजेचं नाही, मला देवाच्या उपस्थितीत जाण्याची काही गरज नाही, गुडघे टेकण्याची गरज नाही, बायबल वाचण्याची गरज नाही, प्रार्थनेची गरज नाही, खरं भक्तीच नको आहे. जर कोणी या विचारात जगत आहेत तर मग ऐका, या पाठीमागचं कारण आहे तुमच्यातील पाप. यातून तुम्हाला जे मिळेल तो श्राप असेल. तो श्राप किती भयंकर असेल बायबलमध्ये दिलेला आहे, स्पष्टपणे लिहिलेला आहे. परमेश्वर मला नाही पाहिजे. का? कशामुळे? पापामुळे. कोणतं होतं पाप? त्याने आपल्या भावाचा घात केला. त्यातून त्याला काय मिळालं? त्याला श्राप मिळाला. कायनाबद्दल बायबलमध्ये लिहिलेलं आहे की तो परमेश्वरासमोरून निघून गेला. तू नसला तरी मला काय करायचं? तुझं सानिध्य नसलं तरी काय करायचं? तेथून निघून गेला व पृथ्वीवर भटकणारा बनला. परंतु मोशेने काय म्हटलं? परमेश्वरा, जर तू आमच्या बरोबर आला नाहीस तर आम्ही अजिबात जाणार नाही. मोशे हा मनुष्य या भूतलावरती अतिशय नम्र व्यक्ती म्हणून, देवाच्या सर्व घरामध्ये अतिशय विश्वासू असा सेवक म्हणून, एक चांगला पुढारी म्हणून, देवाशी तोंडोतोंड बोलणाऱ्या एका आत्मिक व्यक्तीप्रमाणे तो राहिला. ज्याने देवाच्या सानिध्याची आशा धरली तो व्यक्ती आशीर्वादामध्ये बदलला, आणि ज्याने देवाची गरज नाही असं म्हटलं तो भटकणारा बनून राहिला. काय तुम्ही आशीर्वाद मिळवून जीवन जगणार? परमेश्वरासोबत देवाचे संतान बनून राहणार, किंवा मग कायनाप्रमाणे या भूतलावर भटकणारे बनून फिरणार? तुमची इच्छा, तुमच्या निर्णयावरतीच तुमचं भविष्य अवलंबून आहे. आज आमच्यातील किती लोक, मी परमेश्वराच्या सानिध्यात जगण्याची आशा करत आहे, देवाची संतती बनून मी जगू इच्छित आहे, देवाच्या उपस्थितीवरती आणि देवाच्या वचनावरती प्रेम करणाऱ्या देवाच्या मुलांप्रमाणे जगण्याची आशा मी करत आहे, असं बोलणारे आपले हात देवाला दाखवणार का? चला प्रार्थना करूया.
महान पवित्र प्रेमळ परमेश्वर देवा, काईन हा प्रथम पुत्र होता, पण देवाविषयीचं त्याला महत्त्व नव्हतं. आणि आज आम्ही तुझ्या प्रती महत्त्व बाळगून आत्मिकतेच्या प्रती, पवित्रतेच्या प्रती, वचनाच्या प्रती, प्रार्थनेच्या प्रती, तुझ्या सानिध्याच्या प्रती महत्त्व देऊन जगलं पाहिजे. जे ओझं आणि जी जबाबदारी तू आम्हाला दिलेली आहे त्याला आम्ही महत्त्व दिलं पाहिजे. जे पाप आहे तेच आम्हाला महत्त्वहीन करतं, जबाबदारी विसरायला लावत असतं, भय रहित करत असतं. तसंच राग, संताप, पर्वा न करणारा स्वभाव व गर्व बाळगणारा स्वभाव आमच्यामध्ये वाढवत असतं. देवा, त्या पापापासून आम्हाला सोडव बापा. देवा, कायनाप्रमाणे आम्ही भटकणारे बनता कामा नयेत. देवा, कायनाप्रमाणे आम्ही तुझ्यापासून दूर होऊ नये. देवा, काईन तुझ्यापासून दूर होऊन भटकणारा बनून फिरत राहिला, कोणतंही ध्येय न ठेवता, दर्शन न ठेवता, उद्दिष्ट न बाळगता फिरला. देवा, असं होऊ नये, असं घडू नये. आमच्यापैकी कोणीही असं रस्त्यांवरती भटकू नये. पापी मित्रांसोबत आम्ही कोणीही फिरू नये. नीच असे कृत्य करणाऱ्यांसोबत राहून आम्ही फिरत राहू नये. आम्ही तुझे मुलं बनून जगलो पाहिजे, तुझे साक्षीदार बनून जगलो पाहिजे. देवा, तुला प्रसन्न करणाऱ्यांसारखं आम्ही जगलं पाहिजे. देवा, अशी चांगली अशी आत्मिकता आम्हातील प्रत्येक व्यक्तीला तू दे बापा. येशूच्या नावाने ही प्रार्थना मागतो पिता. पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.